बघ आवाज येतो तुम्हाला माझा? लवकर आवाज येतो सांगा. ठीक आहे, तर आज आपण न्यू चॅप्टर जो आहे ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हा पाहतोय. मला एक सांगा, तुमचे पॉइंट राहिले कोणते ते मला माहिती नाही नेमकं प्रॉपरली. कोणते पॉइंट झालेले आतापर्यंत, किती झालेलं आहे शिकवणं? हा चॅप्टर आतापर्यंत किती संपलेला आहे, किती सांगू शकता का? ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आतापर्यंत किती संपलेला आहे? चेक करा लवकर. तुमच्याकडे नोट्स वगैरे असं चेक करा, किती इथपर्यंत झालेला आहे, इथपर्यंत राहिलाय. नेमकं तुम्हाला कितपर्यंत झालेलं मला माहिती पाहिजे नेमकं, कारण की मी तिथून पुढे लगेच स्टार्ट करू शकतो. जॉमेट्री एक्सरसाइज 2.2 झाली का? एक्सरसाइज 2.2 झाली का बघा बरं. अप्रॉक्सिमेशन ना. तर हा अप्रॉक्सिमेशन नावाचा पॉइंट नाहीच तुम्हाला, बरं सांगतो. अप्रॉक्सिमेशन नावाचा सिंपल पॉइंट आहे, बट तो सिलेबस मध्ये नाहीये, तो एक्सक्लूड केलेला आहे आणि त्याच्यामुळे ते एक्सरसाइज 2.2 सिलेबसला नाहीये. त्याच्या पुढे आहे की 2.3.1 म्हणजे रोल्स थेरम, म्हणजे 2.3.1 रोल्स थेरम पण डिलीटेड मध्ये गेलेला आहे तो, म्हणजे हा डिलीटेड पार्ट आहे. रोल्स थेरम 2.3.1 आणि 2.3.2. 2.3.1 गेला, 2.3.2 म्हणजे लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम, म्हणजे लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम पण डिलीटेड आहे, म्हणजे 2.31 कम्प्लीट कट झाली. आता बघा तुम्हाला सांगतो की हा जो एक्सरसाइज 2 आणि 3 जे आहे दोन्ही पण, म्हणजे ते सिलेबसला नसल्यासारखंच आहे, कारण की त्याचे सगळे पॉइंट डिलीटेड आहे. त्याच्यामुळे त्या दोन एक्सरसाइज कट झाल्या बरं का. परत सांगतोय, एक्सरसाइज 2.2 आणि 2.3 या दोन्हीचे सगळे पॉइंट्स जे डिलीटेड आहे, त्याच्यामुळे त्याच्यातले कोणताही क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह नाही करता येणार, ते नाहीच आहे. त्याच्या पुढचा जो पॉइंट आहे तो मी स्टार्ट करतो. इंटिग्रेटिंग इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन्स झालेलं असेल तर सांगा, नाही झालं नाही. increasing and decreasing functions. ओके, हा पॉइंट झालेला आहे सांगा बरं. ओके ठीक आहे, बाकी आहे, ठीक आहे. तर स्टार्ट करू मग. इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन्स, तर तुम्हाला एकदा डेफिनेशन लिहून देतो मी. इन्क्रीजिंग फंक्शन डेफिनेशन लक्षात ठेवा बरं का, पाठ झाले पाहिजे. मी सांगितलेला पॉइंट याच्यातला पाठ झाला पाहिजे. अ फंक्शन f is said to be monotonically
रेट मेजर बाकी सर. काय रेट मेजर का? बरं ठीक आहे, चाला काही प्रॉब्लेम नाही, घेऊन टाकू ना रेट मेजर ना, रेट मेजर. ठीक आहे, तर हा पॉइंट कंप्लीट करू, रेट मेजर पण घेऊ. तर इज सेड टू बी मोनोटॉनिकली और स्ट्रिक्टली bracket close increasing function of an interval open interval a comma b for any x1 comma x2 belongs to a comma b if x1 less than x2 we have f of x1 less than f of x2. परत बघा आता बरं का काय काय सगळं की इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन. आपल्याला इन्क्रीजिंग फंक्शन म्हणजे काय, डिक्रीजिंग फंक्शन म्हणजे काय लर्न करायचंय. तर डेफिनेशन दिलेली इन्क्रीजिंग फंक्शनची. तर इन्क्रीजिंग फंक्शन म्हणजे काय, अ फंक्शन एफ इज सेड टू बी मोनोटोनिकली इन्क्रीजिंग और स्ट्रिक्टली, मोनोटोनिकली म्हणजे तिथं लिहिलेलं की और स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग फंक्शन ऑफ एन इंटरवल बघा ओपन इंटरवल आहे, हे ओपन ब्रॅकेट म्हणता याला, पॅरेंथेसिस. तर ओपन इंटरवल a comma b for any x1 x2 belongs to a comma b if x1 is less than x2 we have f of x1 less than f of x2. तर याचं एक तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो बघा, एक्झाम्पल. तर याला एक्झाम्पल लगेच लक्षात येईल. समजा f ऑफ 1 ची व्हॅल्यू 1 आहे किंवा 5 आहे, किंवा मी तुम्हाला एक फंक्शन डिफाइन करून सांगतो एक्स स्क्वेअर, किंवा हे बघा तुम्हाला एक एक्झाम्पल सिंपल सांगतो. समजा मी f ऑफ x ची व्हॅल्यू लिहिली 2x + 1. मग मला एक सांगा f ऑफ 0 ची व्हॅल्यू काय आहे? फंक्शन घेतलं मी इथं, f ऑफ 0 ची व्हॅल्यू काय आहे? 2 × 0 म्हणजे 0 + 1 म्हणजे 1. f ऑफ 1 ची व्हॅल्यू काय आहे? 3. f ऑफ 2 ची व्हॅल्यू काय आहे? 5. f ऑफ 3 ची व्हॅल्यू काय आहे? 7. आता एक तुम्हाला एक हे सांगतो. समजा मी एक इंटरवल डिफाइन केली, समजा बरं का, अज्युम करा की मी समजा एक इंटरवल डिफाइन केली 0,5. मग मला एक सांगा 0,5 मध्ये किती नंबर येतात? 0,5 मध्ये किती नंबर येतात? माझा क्वेश्चनचा आन्सर एकदम विचार करून द्या. 0,5 मध्ये किती नंबर येतात? 3, 4. आन्सर करेक्ट नाही. 0,5 मध्ये किती नंबर येतात? परत 5 नाही, रॉंग आन्सर आहे. 6 रॉंग आन्सर आहे, रॉंग. 4 नो, रॉंग आन्सर, रॉंग. 0,5 मध्ये किती नंबर्स येतात? तुम्हाला सांगू आन्सर काय? इनफायनाइट नंबर आहे. तुम्ही कशावरून 4, 5, 6 म्हणू शकता? देर आर इनफायनाइट नंबर्स.
हे बघा 0.1 आहे, 0.2 आहे, 0.12 आहे, 0.34 आहे. देअर आर इन्फानाइट नंबर. यांच्यामध्ये इन्फानाइट नंबर्स. किती नंबर्स आहे? इन्फानाइट नंबर्स यांच्यामध्ये. आता तुम्हाला एक दुसरी गोष्ट सांगतो. आता हे मी फक्त काही नंबर सिलेक्टिव्ह घेतलेले, कारण की लवकर समजण्यासाठी सिलेक्टिव्ह नंबर घेतलेले. मला एक सांगा, एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू किती? एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू 3 आहे, राईट. एफ ऑफ 2 ची व्हॅल्यू 5 आहे, राईट. आता तुम्हाला हे वरचं डेफिनेशन समजून सांगतोय. समजा x1 इक्वल टू 1 आहे आणि x2 इक्वल टू किती आहे? 2 आहे. चेक करा बरं का. मला एक सांगा, हे दोन्ही नंबर इंटरवल मध्ये बिलॉंग करते का? या 0,5 मध्ये आहे का बरं? 1 आणि 2 तर आहे, त्याच्यामध्येच आहे. मग आपण काय म्हणू शकतो की 1,2 बिलॉंग्स टू इंटरवल 0,5. 1,2 बिलॉंग्स टू इंटरवल 0,5. म्हणजे त्या इंटरवल मधले ते नंबर्स आहे 1 आणि 2 त्यांच्यामध्ये, 0 आणि 5 च्या मध्ये. म्हणून पुढे काय होतं? पुढे असं लिहिलेलं की इफ 1 इज लेस दॅन 2, पुढे काय म्हणतात की वी हॅव एफ ऑफ x1 लेस दॅन एफ ऑफ x2 असं असलं पाहिजे. मग एफ ऑफ x1 ची व्हॅल्यू किती बघा बरं? म्हणजे एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू 3 आहे आणि याची व्हॅल्यू 5 आहे, म्हणजे 3 लेस दॅन 5 आहे ना. म्हणजे हे सॅटिस्फाय होऊ राहिलं. ह्या फंक्शनच्या केसमध्ये ही कंडिशन सॅटिस्फाय होऊ राहिली. ही दिलेली डेफिनेशन ती सॅटिस्फाय करू राहिलं. हा फंक्शन म्हणजे एफ ऑफ एक्स इक्वल टू 2x + 1 हे ज्या डेफिनेशन मध्ये सांगितलेल्या त्या सगळ्या कंडिशन ते सॅटिस्फाय करते. मग सॅटिस्फाय करते म्हणजे आपण त्याला काय म्हणणार? एफ ऑफ एक्स इज सेड टू बी monotonically increasing function. कळलं तुम्हाला? बघा, हे कळलं का? मी सगळं सांगितलेलं बघा बरं. परत सांगतोय, फंक्शन हे फंक्शन घ्यायचं म्हणजे आपल्याला एफ ऑफ एक्स घ्यायचंय. मग एफ ऑफ एक्स एक तर इन्क्रीजिंग असेल किंवा डिक्रीजिंग असेल किंवा दोन्ही पण असेल पॉसिबिलिटी. मग आपल्याला डेफिनेशन घ्यायची की इन्क्रीजिंग कधी असेल, मोनोटोनिकली इन्क्रीजिंग, किंवा इन्क्रीजिंग फंक्शन कधी असेल. इन्क्रीजिंग म्हणजे काय? वाढत जाणे, त्याची व्हॅल्यू वाढतच जाईल, कमी नाही होणार. म्हणजे 0 साठी 1 आले तर 1 साठी आणखीन पुढे जाईल, 2 साठी त्याच्या पुढे जाईल, 3 साठी त्याच्या पुढे जाईल. म्हणजे याच्यामध्ये एक प्रकारची काय होऊ राहिली? इन्क्रीमेंट होत आहे. म्हणजे एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू कंटिन्युअसली काय होतीये? इन्क्रीज होतीये. मग कंटिन्युअसली इन्क्रीज होत असेल तरच आपण त्याला म्हणणार इन्क्रीजिंग फंक्शन. A function f is said to be monotonically or strictly increasing function of an interval. एखाद्या इंटरवल मध्ये बरं का, ती इंटरवल दिली a, b फॉर एनी, म्हणजे त्याच्यातून 2 एलिमेंट घ्यायचे. एलिमेंट इंटरवल मधून 2 एलिमेंट घ्यायचे. जर एक दुसऱ्यापेक्षा लहान असेल, म्हणजे x1 x2, जर x1 हा x2 पेक्षा लहान असेल तर एफ ऑफ x1 ची व्हॅल्यू एफ ऑफ x2 पेक्षा लहानच असेल. कळलं बघा बरं? डेफिनेशन कळलं तुम्हाला? प्लीज चेक. डेफिनेशन मध्ये काय नाही कळालं ते सांगा मला आता. डेफिनेशन मध्ये नाही काय नाही कळालं ते सांगा. हे समजलं का? लवकर आन्सर कमेंट करा फास्ट. कमेंट फास्ट. हे समजलं का? नाही समजलं? इंटरवल ना a, b. ठीक आहे, सांगतो मी. ही डेफिनेशन एकदा तुम्ही काय करा माहिती, याचा स्क्रीनशॉट घ्या.
तर हे काय माहिती काही नवीन शब्द आहे तुमच्यासाठी की नवीन नवीन आहे, मी सांगतो तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, तर मी याला थोडस कट करतो. इन्क्रीजिंग फंक्शन डेफिनेशन लिहिली तुम्ही, ओके राईट. आता बघा बरं का, तर इन्क्रीजिंग फंक्शनचं एकदा कंप्लीट करतो मी तुम्हाला, मग इंटरवल सांगतो. इफ, एक नोट लिहा, एक आयएमपी नोट आहे. इफ एफ डॅश ऑफ एक्स, इफ एफ डॅश ऑफ एक्स is greater than 0, is greater than 0, then the function f of x is strictly increasing function किंवा monotonically increasing, monotonically हे लिहा. If f dash of x is greater than 0, then the function f of x is monotonically increasing. मोनोटॉनिकली म्हणजे काय? स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. ही नोटला आयएमपी, कारण की सगळे एक्झाम्पल ह्याच नोटवरून सॉल्व्ह होणार आहे, राईट. आता बघा, तुम्हाला एक इंटरवल नावाचा पॉइंट सांगतो मी, इंटरवल्स. तर इंटरवलची तुम्हाला एक सांगतो, 4 टाईप राहते, 4 टाईप. इंटरवलचे किती टाईप राहते? 4. सगळ्यात पहिला टाईप आहे क्लोज इंटरवल, क्लोज्ड इंटरवल. सेकंड टाइप है ओपन इंटरवल. थर्ड टाइप है सेमी क्लोज्ड, सेमी क्लोज्ड. आणि फोर्थ टाइप है सेमी ओपन. ठीक आहे. ही क्लोज इंटरवल अशी राहती, क्लोज ब्रॅकेट, स्क्वेअर ब्रॅकेट, ए कॉमा बी, ही झाली क्लोज्ड. ओपन इंटरवल म्हणजे असे ओपन ब्रॅकेट, ए कॉमा बी. तिसरी म्हणजे सेमी क्लोज्ड. शब्द काय आला? क्लोज म्हणजे पहिली क्लोज आणि दुसरी ओपन. सेमी ओपन म्हणजे पहिली ओपन आणि दुसरी क्लोज्ड. आता हे इंटरवल म्हणजे नेमकं काय भानगड आहे? इंटरवल म्हणजे पार्ट ऑफ रिअल लाईन. एका रिअल लाईनचा तो पार्ट असतो बघा बर का. समजा इथं ए पॉइंट आहे आणि इथं बी पॉइंट आहे. समजा इथं ए पॉइंट आहे आणि बी पॉइंट आहे. तुम्हाला एक सांगतो, हा ए पॉइंट आणि हा बी पॉइंट आणि यांच्या दरम्यान येणारा प्रत्येक पॉइंट, यांच्यामध्ये पण येणारा प्रत्येक इच अँड एव्हरी पॉइंट ऑन रिअल लाईन, या सगळ्यांचं मिळून ही इंटरवल तयार होते. हा ए पॉइंट, हा बी पॉइंट आणि त्यांच्या दरम्यान येणारा प्रत्येक पॉइंट, या सगळ्यांना मिळून ही इंटरवल तयार होती. आणि हिला डेनोट करताना असं सिम्बॉलला डेनोट करतात. उदाहरणार्थ एक एक्झाम्पल देऊन सांगतो तुम्हाला. आता रिअल लाईन नाही माहिती तुम्हाला, मध्ये राहतो 0, इथं राहतो 1, इथं राहील 2, इथं राहील 3, इथं राहील 4, राईट. समजा मी एक इंटरवल घेतली, क्लोज इंटरवल 1,3. समजा मी एक इंटरवल घेतली, क्लोज इंटरवल 1,3. आता एक तुम्हाला एक सांगतो, ऐका बरं का. म्हणजे 1 पासून 3 पर्यंत जायचं, याच्यातला प्रत्येक एलिमेंट, मला एक सांगायचं, इन्फानाइट नंबर्स आहे, इन्फानाइट. मग मी जर म्हटलं की एक्स बिलॉंग्स टू, मी जर म्हणलं एक्स बिलॉंग्स टू 1 क्लोज इंटरवल 1,3, याचा मिनिंग काय होतं माहिती का? म्हणजे एक्स ची कोणती बी व्हॅल्यू असेल, एक्स ची कोणती, एक्स हा याच्यामध्ये, एक्स इज कंटेन्ड इन दिस इंटरवल. म्हणजे कधी एक्स ची व्हॅल्यू 1 पण असेल, एक्स ची व्हॅल्यू 2 पण असेल, एक्स ची व्हॅल्यू 3 पण असेल, एक्स ची व्हॅल्यू 1.1 पण असेल, एक्स ची व्हॅल्यू 1.2 पण असेल, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काही पण असेल.
पण ती फक्त त्याच्यातच असेल. असं असणार नाही एक्स ची व्हॅल्यू 2 आहे. रॉंग. एक्स ची व्हॅल्यू 2 इट इज रॉंग. कारण की मी जर असं लिहिलंय की एक्स इज एन एलिमेंट ऑफ इंटरवल 1,3, दॅट मीन्स एक्स इज कंटेन्ड इन दिस इंटरवल. त्याचा अर्थ होतो की एक्स हा त्याच्यामधलाच कोणता तरी नंबर आहे. दुसरा टाइप बघा ओपन इंटरवल. आता ओपन इंटरवल मध्ये भानगड थोडीशी सेमच आहे. आता याला लिहिता वेळेस कसं लिहिता माहिती का, ह्या वरच्या याला क्लोजला लिहिता वेळेस कसं लिहिता माहिती का, ए लेस दॅन इक्वल टू एक्स लेस दॅन इक्वल टू बी. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू अशी लिहिते. सेकंड याच्यात कसं माहिती का, सेम आहे. हा ए पॉइंट, हा बी पॉइंट आणि हे मधले सगळे ऑल एलिमेंट्स. तर याच्यात भानगड अशी की याच्यात ए आणि बी नाही राहत. ह्या ओपन ब्रॅकेट आणि क्लोज ब्रॅकेट मध्ये थोडा फरक आहे. हे ओपन ब्रॅकेट आहे. हे ओपन ब्रॅकेट काय सांगतं, हे ओपन ब्रॅकेट काय सांगतं, ए इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन बी. हे वरचं काय सांगत होतं, ए इज लेस दॅन इक्वल टू एक्स इज लेस दॅन इक्वल टू बी. म्हणजे वरच्या याच्यात सांगत होतं की एक्स ए पण असू शकतो आणि बी पण असू शकतो आणि त्याच्यामधली कोणती पण व्हॅल्यू असू शकतो. पण हा ब्रॅकेट काय सांगतो, ओपन. ओपन सांगतो की सगळं काही ए पण ए आणि बी नाही आमच्याकडे. म्हणजे सांगतो, उदाहरण घेतो, याचं एक उदाहरण घेऊ, एक एक्झाम्पल. वरच समजा 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 मी आता परत एक रिअल लाईन घेतली, मध्ये काय राहतो 0 1 2 3 4. आता हे तुम्हाला माहिती आहे. पण समजा मी एक इंटरवल डिफाइन केली ओपन 2,4. एक इंटरवल डिफाइन केली 2,4 आणि मी म्हटलं की एक्स बिलॉंग्स टू 2,4. पण मग तुम्हाला सांगतो एक्स बिलॉंग्स टू 2,4 आहे, पण हा एक्स 2 नसणार आहे. रॉंग. एक्स इक्वल टू 4 पण नसणार आहे. इट इज ऑल्सो रॉंग. बट एक्स इक्वल टू 2.1 असेल एक्स, हे करेक्ट आहे. एक्स इक्वल टू 2.2 पण असू शकतो, हे पण करेक्ट आहे. एक्स इक्वल टू 3.9 पण असेल, हे पण करेक्ट आहे. पण एक्स हा 4 नसणार, 2 नसणार. याचा अर्थ हा जो सेट राहील याच्यामधून 2 आणि 4 एक्सक्लूड केलेले. एक्सक्लूड 2 आणि 4 च्या इन बिटवीन सगळे नंबर असतात, त्याच्यात फक्त 2 आणि 4 नाही राहत. सेमी ओपन आणि सेमी क्लोज सिंपल एवरच्या सारखंच आहे. आता याच्यामध्ये काय राहील माहिती का, ए एलिमेंट कंटेन होतो, बी एलिमेंट नाही होत. आणि याच्यामध्ये काय होतं, ए एलिमेंट नाही होत, बी एलिमेंट कंटेन होतो. तर ह्या इंटरवल्स आहे, ह्या लक्षात ठेवा फक्त तुम्ही. याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवलाय झालं तुमच्याकडे. स्क्रीनशॉट घ्या. तर मेन पॉइंटवर वापस येऊ आपण. ठीक आहे, हे फक्त तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी सांगितलं इंटरवल मी. आता वापस जाऊ आपण एक्झाम्पल मध्ये. राईट, आता मी तुम्हाला एक पॉइंट लिहून दिला, तो म्हणजे काय लिहून दिला परत बघा, इन्क्रीजिंग फंक्शन. राईट, इन्क्रीजिंग फंक्शन. तर लगेच दुसरी डेफिनेशन लिहू आपण, डिक्रीजिंग फंक्शन. डिक्रीजिंग फंक्शन. ठीक आहे, काही राहिला असेल तर याच्यामध्ये समजेल तुम्हाला. अ फंक्शन एफ इज सेड टू बी, अ फंक्शन f is said to be monotonically decreasing function of an interval open interval a comma b if for any x1 comma x2 belongs to open interval a comma b with f x1 less than x2, we have f of x1 greater than f of x2.
आता मागच्या डेफिनेशन मध्ये आणि याच्यामध्ये काय फरक आहे? मागच्या डेफिनेशन मध्ये काय होतं माहिती का? हे बघा तुम्हाला एक सांगतो, मागच्या डेफिनेशन मध्ये मी तुम्हाला एक इंटरवल घेऊन दाखवली होती 0,5. मी तुम्हाला एक एफ ऑफ एक्स इक्वल टू फंक्शन पण घेऊन दाखवलं होतं. काय दाखवलं होतं? 2x+1. आता इथं एक फंक्शन घेऊन दाखवतो. इथं एक इंटरवल घेऊ आपण 0,5 तीच घेऊ, बट इथं एक फंक्शन वेगळं डिफाइन करू. फंक्शन मी असं डिफाइन करतो, -3x+5. आता बघा बरं का, मला एक सांगा, एफ ऑफ 0 ची व्हॅल्यू, आता 0 नाही घ्यायचा कारण की याच्यात मी सांगितलं की 0 आणि 5 नसते, त्याच्या मधल्या कोणत्या व्हॅल्यू घ्या. समजा मी 1 घेतला, एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू काय आली? -3+5. आन्सर आलं 2. एफ ऑफ 2 ची जी व्हॅल्यू काय आली? 3 दुने 6, -6+5 म्हणजे -1. आन्सर काय आला? -1. एफ ऑफ 3 घ्या, व्हॅल्यू काय आली? 3 त्रिक 9, -9+5 म्हणजे -4. आणि इकडे बघा, एफ ऑफ 1 3 येतं, एफ ऑफ 2 5 येतं, एफ ऑफ 3 काय येतं? 7. आता मला एक सांगा, एफ ऑफ 1 आणि एफ ऑफ 3 चं काय रिलेशन सांगता येईल तुम्हाला? तुम्ही इथं सांगशाल की सर एफ ऑफ 3 हा लहान आहे एफ ऑफ 1 पेक्षा. इकडे काय रिलेशन देता येईल एफ ऑफ 1 आणि 3? तुम्ही म्हणसाल सर एफ ऑफ 3 हा मोठा आहे यावेळेस एफ ऑफ 3 पेक्षा. सॉरी, एफ ऑफ 3 मोठा आहे एफ ऑफ 1 पेक्षा. मग मला एक सांगा, आता याच्यातून काय रिलेशन निघतं बघा. मला एक सांगा, 1 मोठा असतो की 3 मोठा असतो? 1 हा लहान आहे 3 पेक्षा, बट रिलेशन मात्र उलट भेटतंय की एफ ऑफ 3 लहान आहे एफ ऑफ 1 पेक्षा. इथं कसं आहे, 1 हा लहान आहे 3 पेक्षा आणि एफ ऑफ 1 लहान आहे एफ ऑफ 3 पेक्षा. आता चेकआउट करा, इथं उलट रिलेशन सापडतं. 1 लहान असेल तर त्याची एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू लहान पाहिजे, पण इथं तसं आहे का? नाही. इथं सेम आहे, इथं बरोबर आहे. इथं 1 लहान आहे 3 पेक्षा, तर एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू पण लहान आहे 3 पेक्षा. 1 लहान असेल आणि त्याचं फंक्शन पण लहान असेल, इकडे 3 मोठा आहे त्याचं फंक्शन पण मोठं आहे. इकडे 1 लहान आहे बट त्याचं फंक्शन मोठं आहे. 3 मोठा आहे पण त्याचं फंक्शन लहान आहे. म्हणजे इथं उलटी केस आहे आणि इथं सरळ केस आहे. सरळ म्हटलं की म्हणायचं इन्क्रीजिंग फंक्शन. सरळ जर तुम्हाला सापडलं त्याला काय म्हणायचं? इन्क्रीजिंग फंक्शन, म्हणजे व्हॅल्यू इन्क्रीज होती. मग इथं उलट सापडतंय. उलट सापडल्यावर काय म्हणायचं? फंक्शन काय होतंय? डिक्रीज. फंक्शन डिक्रीज होतंय. डिक्रीज का होतंय? कारण हे बघा, एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू 2 आहे, एफ ऑफ 2 ची व्हॅल्यू -1 आहे. मला एक सांगा, व्हॅल्यू वाढली का कमी झाली? कमी झाली. कारण की 2 मोठा -1 पेक्षा आणि -1 मोठा -4 पेक्षा, म्हणजे अगेन कमी झाली. मग ह्या केस मध्ये काय होतं की व्हॅल्यू कमी कमी होत चाललेलं आहे. एफ ऑफ 1 मोठा आहे एफ ऑफ 2 पेक्षा, एफ ऑफ 2 मोठा आहे एफ ऑफ 3 पेक्षा. म्हणजे काय होत चाललं की याच्यामध्ये डिक्रीज होत चाललं, कमी कमी होत चाललं, आणि कमी कमी होत चाललं, मग आपण आणणार याला डिक्रीजिंग फंक्शन. आणि ह्या केस मध्ये कसं आहे, या केस मध्ये व्हॅल्यू वाढत वाढत जाते. 1 ची व्हॅल्यू 3 आहे, एफ ऑफ 2 ची व्हॅल्यू 5 आहे, एफ ऑफ 3 ची व्हॅल्यू 7 आहे. याचा अर्थ इथे इन्क्रीमेंट होऊ राहिली. इथं काय होत चाललं? वाढ होत चालली. आणि इथं घट होत चालली. घट होत चालली म्हणजे डिक्रीजिंग फंक्शन, आणि वाढ होत चालली म्हणायचं इन्क्रीजिंग फंक्शन. मला एक सांगा, आता कळलं का एक्झाम्पल? हे एक्झाम्पल कळलंय का बघा बरं? हे कळालंय का बघा? याचा एक डिक्रीजिंग फंक्शनची डेफिनेशन लिहायची तुम्हाला, आणि याच्यात पण एक नोट लिहायची. नोट नोट काय लिहायची बघा? इफ एफ डॅश ऑफ एक्स इज लेस दॅन 0, if f dash of x is less than 0, then the function
then the function f of x is monotonically decreasing function. Monotonically decreasing function. लिहिलं का? नोट लिहिली का? आता आपण इन्क्रीजिंग फंक्शन बघितलं, डिक्रीजिंग फंक्शन बघितलं. आता आपण इन्क्रीजिंग फंक्शन पण बघितलं आणि डिक्रीजिंग फंक्शन पण बघितलं. थोडेसे तुम्हाला त्याचे मुद्दे समजून सांगतो, पॉइंट्स बघा. आता डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह. आता डेरिव्हेटिव्ह वर डिपेंड आहे सगळं काही. पहिलं, जर एफ डॅश ऑफ एक्स हा ग्रेटर दॅन 0 असेल तर आपण काय म्हणायचं, फंक्शन इज इन्क्रीजिंग. हे डोक्यात टाका बरं का. दुसरं, इथे ग्रेटर दॅन आहे, पण काय होईल जर याच्यात इक्वल टू पण आला सोबत. आता इथं तुम्हाला एक सांगतो, इन्क्रीजिंग कट कर, इथं होईल मोनोटॉनिकली इन्क्रीजिंग म्हणजे किंवा स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. स्ट्रिक्टली किंवा मोनोटॉनिकली म्हणा, स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. इथं ग्रेटर दॅन आहे म्हणून इथं म्हणायचं स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. बट इथं ग्रेटर दॅन इक्वल टू आहे, इथं सिम्पली काय म्हणायचं, इन्क्रीजिंग. फंक्शन इज इन्क्रीजिंग. तिसरं, जर एफ डॅश ऑफ एक्स जर लेस दॅन 0 असेल तर काय म्हणायचं, फंक्शन इज स्ट्रिक्टली किंवा दुसरं मी सांगितलं मिनिंग काय, मोनोटॉनिकली. ठीक आहे, तुमच्या लक्षात राहील. स्ट्रिक्टली काय म्हटलेलं आहे की कमी आहे म्हणजे डिक्रीजिंग. आणि लास्ट, एफ डॅश ऑफ एक्स जर लेस दॅन इक्वल टू 0 असेल तर तुम्ही काय म्हणणार, फंक्शन इज डिक्रीजिंग. हे पाठ करा लवकर, पाठ करा, एवढे 4 पॉइंट पाठ करा. 4 पॉइंट पाठ करा. पाठ झालं सांगा लवकर. ओके, झालं पाठ झालं बघा. 8वा, ठीक आहे. तर नसेल झालं तर आज पाठ करा तुम्ही, उद्या एक्झाम्पल लगेच कळतील तुम्हाला. ओके राईट. तर मी थोडेसे 1-2 एक्झाम्पल घेतो बघा. एक्झाम्पल्स, क्वेश्चन लिहितो. क्वेश्चन, show that the function f of x equal to x cube plus 10x.
plus 7 for x belongs to R is strictly increasing. Solution. Let f of x equal to x cube plus 10x plus 7. आता इथं काय केलेलं आहे माहिती का? शो दॅट. त्यांनी म्हणलेलं की शो दॅट. अब तुम्ही शो करून दाखवा, प्रूव्ह करून दाखवा की एक स्ट्रिंगली इन्क्रीजिंग फंक्शन आहे. मग तुम्हाला सांगतो काहीच नाही करायचं, फक्त डेरिव्हेटिव्ह काढायची एफ डॅश ऑफ एक्स. मला एक सांगा, एक्स क्यूबची काय डेरिव्हेटिव्ह आहे? डी अपॉन डी एक्स ऑफ एक्स क्यूब प्लस 10x प्लस 7. म्हणजे डेरिव्हेटिव्ह घ्यायची तुम्हाला. एक्स क्यूबची डेरिव्हेटिव्ह आहे 3x स्क्वेअर. 10x ची डेरिव्हेटिव्ह फक्त 10 आणि 7 ची डेरिव्हेटिव्ह आहे 0. मग याची डेरिव्हेटिव्ह आहे 3x स्क्वेअर प्लस 10. मला एक सांगा, एक्स स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. मग मला एक सांगा, एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू ऑलवेज पॉझिटिव्ह राहते, मग ती लेस दॅन 0 असू शकते का? दॅट इम्प्लाइज एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू 3x स्क्वेअर प्लस 10 इज ग्रेटर दॅन 0. म्हणजे हा पॉझिटिव्ह आहे, याचा अर्थ 10 मध्ये ऍडच होणार काही ना काही जाऊन. 10 मध्ये ऍड होणार, याचा अर्थ ती 0 पेक्षा मोठीच येते. मग एफ डॅश ऑफ एक्स काय झाला? ग्रेटर दॅन 0. आणि मी आता सांगितलं ग्रेटर दॅन 0 म्हणजे काय? देअरफॉर फंक्शन एफ ऑफ एक्स इज स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. कळालं का? बघा याचा आन्सर कळालं का तुम्हाला? बघा याचा आन्सर कळालं की एकदम सिंपलच आहे. याचा आन्सर कळालं का? सोपं आहे का नाही? बिलकुल. हे बघा काहीच नाही केलं मी काहीच नाही केलं. फंक्शन दिलं होतं, मी डेरिव्हेटिव्ह काढली 3x स्क्वेअर प्लस 10. हा जर कधी निगेटिव्ह राहत नाही, याचा अर्थ ही जी व्हॅल्यू आहे टोटल ही ग्रेटर दॅन 0च भरणार आहे. आपल्याला फक्त चेक करायचं की 0 पेक्षा मोठी का लहान आहे. याचा अर्थ मोठी आहे. मोठी म्हणजे स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग आहे. ठीक आहे. तर दुसरं एक्झाम्पल बघू. तर थोड्या वेळात हे लेक्चर कट होणार आहे. आजचे दिवस एवढंच, पण मी उद्या जास्त एक्झाम्पल कव्हर करू आपण. राईट. तर बघा सेकंड एक्झाम्पल फटाफट घेऊन टाकतो. टेस्ट वेदर द फंक्शन f of x equal to x cube plus 6x square plus 12x minus 5 is increasing or decreasing? Increasing or decreasing for x belongs to R. Solution. बघा बरं का, टाइम कमी आहे त्याच्यामुळे मी फास्ट मध्ये करतोय. एक्स क्यूब प्लस 6x स्क्वेअर. सांगा डेरिव्हेटिव्ह. मग एफ डॅश ऑफ एक्स काय? डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह लिहितो 3x स्क्वेअर प्लस साइन 2 12 12x प्लस 12. मग याचे फॅक्टर पाड, त्याचे फॅक्टर पाडावं लागलं ऍक्च्युली. तर तुम्ही फॅक्टर पाडा बघा. तर तुम्हाला एक सांगतो 3 कॉमन आहे. याला लिहिता येतं एक्स स्क्वेअर प्लस 6x नाही 4x प्लस